जय श्री कृष्णा। तर आज आपण भगवद्गीतेतला 3रा अध्यायातला 3रा श्लोक बघणार आहोत। प्रत्येक माणसासाठी एकच मार्ग योग्य असतो का? कोणी बोलतं ज्ञान मिळवा तर कोणी बोलतं कर्म करा। तर मग श्रीकृष्ण यावरती काय बोलतात? तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। श्री भगवान उवाच लोकोऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्याना कर्मयोगेन योगिनाम। या श्लोकचा अर्थ असा आहे, श्रीकृष्ण म्हणतात या जगात 2 प्रकारचे मार्ग सांगितले आहेत। काही लोकांना ज्ञानाचा मार्ग आणि काही लोकांना कर्माचा मार्ग। म्हणजेच याचा अर्थ असा नाही की एक मार्ग चांगला आणि दुसरा वाईट, तर प्रत्येकाची परिस्थिती, जबाबदारी आणि स्वभाव हे वेगवेगळे असतात। कोणाला विचार, अभ्यास आणि ज्ञानातून सत्य समजतं, तर कोणाला स्वतःची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना जीवनाचं ज्ञान मिळतं। महत्त्वाचं हे नाही की दुसरा काय करतोय, महत्त्वाचं हे आहे की आपल्यासाठी योग्य मार्ग कोणता आहे। आजचं रिअल लाईफ एक्झाम्पल, एका बागेत 2 झाडं आहेत। एकाचं काम आहे फळे देणं आणि दुसऱ्याचं काम आहे सावली देणं। दोघांची कामही वेगवेगळी आहेत, दोघांची किंमतही वेगवेगळी आहे। जर फळे देणाऱ्या झाडाला आपण बोललो की तू सावली का देत नाहीस, तर हे चुकीचं होईल। आपणही दुसऱ्यांची तुलना करून आपला मार्ग सोडू नका। आजचा स्ट्रॉंग मेसेज, भगवद्गीता आपल्याला असं सांगते, तुमचा मार्ग दुसऱ्यांसारखा असण्याची गरज नाहीये। तुमची जबाबदारी ओळखा, तुमची ताकद ओळखा, तुमचं कर्म प्रामाणिकपणे करा। कारण दुसऱ्यांची वाट चालून आपल्याला आपला मंजिल कधीच भेटत नाही। तुलना सोडा, स्वतःचा योग्य मार्ग ओळखा। तर अशाच नवीन श्लोकसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्णा।